नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. आता तुम्ही म्हणत असाल की संदीपनं आज नवीन काय आणलंय. खरं तर बीड जिल्ह्यातली प्रकरणं जणू काही एक पेटारा खोलला जातोय आणि त्यातून वेगवेगळे गंभीर कारनामे बाहेर येत आहेत. खरं तर कोणत्या माणसाविषयी कधी कोणता कारनामा बाहेर येईल या पेटाऱ्यातून हे सांगणं आता तरी मुश्किल झालंय. अगदी सुरुवातीला खंडणी प्रकरणातून जी काही घटना घडली ते प्रकरण बाहेर आलं. संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्यातले आरोपी डिटेक्ट झाले. हे सगळं करता करता पुढे महादेव मुंडे प्रकरणांपर्यंत गेलं. आता असे खुनाचे गुन्हे बाहेर पडता पडता तिथली सगळी पोलीस यंत्रणा कशी सडली आहे आणि त्यातले पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे हात कसे बरबटलेले आहेत हे देखील यातून बाहेर येत आहे. म्हणजे पोलीस, प्रशासन, राजकारणी, गुंड या सगळ्यांनी मिळून एक संघटितपणा दाखवून आपली गुन्ह्यांची मालिकाच बीडमध्ये जणू सुरू केली. आज सुरेश धस यांनी एक अगदी धक्कादायक आरोप केलाय. म्हणजे सुरेश धस यांचा धसका बीड जिल्ह्यातल्या राजकारण्यांनी घेतलाय, गुंडांनी घेतलाय, प्रशासनाने घेतलाय आणि पोलिसांनी देखील घेतलाय. कारण की रोज नवनवीन वेगवेगळे आरोप, कारनामे सुरेश धस माध्यमांसमोर बेधडकपणे मांडतायत. आता सुरेश धस मुळातच एक संविधानिक पद असलेले आमदार आहेत, एकेकाळचे मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला अर्थातच अर्थ असणार आहे आणि ते जबाबदारीने बोलत असणार आहेत. यावरच महाराष्ट्र विश्वास ठेवतोय. कारण की त्यांनी आतापर्यंत सांगितलेल्या प्रकरणांमध्ये जे काही विधान सभेत मांडलं, मीडिया समोर मांडलं आणि मग महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या मोर्चांमधून, सभांमधून मांडलं, ते तसं घडलंय असे पुरावे देखील मिळत गेले. आज सुरेश धसांनी तर स्पष्टच केलं की मोठ्या आकाचा तर कार्यक्रम झाला, पण यासोबतच छोटा आका, त्याच्या खालचा छोटा आका, मग पिल्लू आका, टिल्लू आका, सल्लू आका असे बरेच आका आहेत आणि त्यांचे कारनामे ते आता सांगायला सुरुवात करतात. त्यातलाच आज एक धक्कादायक कारनामा त्यांनी सांगितला आणि तो म्हणजे तुम्ही स्क्रीनवर जे काही मी हेडिंग काढलेलं आजच्या लाईव्हचं ते पाहत असाल. भास्कर केंद्रे या व्यक्तीविषयी परळी पोलीस स्टेशन मधले अधिकारी त्यांनी काय केलं हे काही दिवसांपूर्वीच त्यांनी मीडिया समोर सांगितलं होतं. म्हणजे जसजसं ही पोलीस यंत्रणा या वाल्मिक करारशी संबंधित आहे अशी नावं पुढे यायला लागली, त्यात भास्कर केंद्रे यांचं नाव देखील आलं. आता या भास्कर केंद्रेंवर सुरेश धस यांनी आरोप काय केले होते? 15 जेसीबी आहेत, 100 हायवा आहेत आणि तिथला जो मटका किंग आहे त्याच्यासोबत या भास्कर केंद्रेची पार्टनरशिप आहे. हा पहिला आरोप. दुसरा, गेली 15 वर्षांपासून ही व्यक्ती परळी पोलीस ठाण्यातच कार्यरत आहे, परळी तालुक्यातच. या मागचं नेमकं कारण काय आहे? वर्ष संपत आलं की 3 महिने दुसऱ्या जिल्ह्यात जायचं की पुन्हा परळीमध्ये यायचं, हा एक वेगळा आरोप. आणि तिसरा प्रकार तो अत्यंत धक्कादायक आहे जो आज त्यांनी सांगितला, तो म्हणजे सुदाम मुंडे, डॉक्टर सुदाम मुंडे यांचं जे प्रकरण बीडमध्ये 2012 साली घडलं होतं. अख्ख्या राज्यभर बीडचं नाव यामुळे पहिल्यांदा पटलावर आलं. ते होतं अवैध गर्भपात आणि अवैध गर्भलिंग निदान. आणि त्या प्रकरणामध्ये सस्पेंड झालेला कोण पोलीस अधिकारी असेल तर भास्कर केंद्रे असं देखील त्यांनी म्हटलं. त्यांच्यावर काय आरोप केला त्यांनी आज? त्यांनी तर स्पष्टच सांगितलं की त्यावेळी जे गर्भपात व्हायचे आणि जे गर्भ फेकून दिले जायचे, अगदी विहिरीत नदीपात्रात सापडले होते त्या काळचे गर्भ, ते स्त्री भ्रूण ज्याला आपण म्हणतो,
तर त्या गर्भाचे तोडलेले लचके कुत्र्यापुढे टाकणारा हाच भास्कर केंद्रे होता, असा धक्कादायक आरोप सुरेश धस यांनी केलाय. आणि यामुळेच या प्रकरणात हा अधिकारी, हा पोलीस, हा भास्कर केंद्रे सस्पेंड झाला होता असं त्यांनी म्हटलंय. आता याच जोडीला आणखी एक त्यांनी खळबळजनक आरोप केला, आणि तो म्हणजे ज्यावेळी करुणा मुंडे परळीत आल्या होत्या आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधातील आरोप करण्यासाठी पत्रकार परिषद घेणार होत्या, त्यापूर्वी त्यांच्या गाडीमध्ये ज्या पोलिसांनी पिस्तूल ठेवलं त्यात देखील भास्कर केंद्रे होता. मग त्यांनी आणखी काही नावं पण घेतली. पिस्तूल ठेवणारा प्रत्यक्ष देशमुख, सचिन सानप आणि भास्कर केंद्रे. आता हे एवढेच सगळे आरोप त्यांनी सुरेश धस यांनी या भास्कर केंद्रेंवर केले. त्यामुळे आजचं सगळं लाईव्ह या केंद्रेंभोवती केंद्रित आहे. आता या लाईव्हच्या केंद्रस्थानी हे भास्कर केंद्रे आहेत. म्हणजे परळीतली पोलीस यंत्रणा कशी राजकारण्यांच्या वरदस्ताखाली आणि या गुंडापुंडांच्या टाचेखाली आहे, याचंच एक ढळढळीत उदाहरण सुरेश धस यांनी या प्रकरणातून, या आरोपांतून समोर आणलेलं आहे. त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की जे डॉक्टर सुधा मुंडे प्रकरण 2012 मध्ये घडलं होतं, त्या प्रकरणात काय घडलं होतं नेमकं, ते काय झालं होतं ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण पहिल्यांदा सुरेश धस यांनी भास्कर केंद्रे यांच्यावर काय धक्कादायक आरोप केलेत ना, ते पहिल्यांदा ऐकूयात सुरेश धस काय म्हणाले. मात्र त्यांनी हा माझ्याकडे साधा टायर देखील नाही असं त्यांनी म्हटलं आहे. जाऊन बघा ना, मी म्हणतो म्हणून नाही. टायर 300 आहे ना, 100 मान अजूनही ठाम आहे. 15 JCB आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्रे किती म्हणजे भारी आहे, भारी. ते तुम्हाला 15 वर्ष झालं तो परळी तालुक्यातच राहतो. कस काय राहतो तो, कशासाठी राहतो तो? करुणा मुंडेच्या ह्याच्यात हे टाकणारा हाच भास्कर केंद्रे. हा भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लापड्या ते भास्कर केंद्रेला म्हणा तू लय पुढचं सांगू नको. मागचं जे बऱ्याचशा प्रकरणात भास्कर केंद्रेचं नाव माझ्याकडे आलंय. खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे. ते काय सांगायला, खोट्या नोटा सुद्धा परळी म्हणजे पुणे तिथे काय, उन्हे तसे परळी तिथे काहीच कमी नाहीये. सगळे जे माग फार डेंजर प्रकरण झाले ना, ते डॉक्टर मुंडेंचं ते गर्भाचे लचके कुत्र्याला टाकायचे, त्याच्यात कोण होतं? भास्कर केंद्रेच होता. तपास अधिकारी हे ते. अरे गर्भपात केलेले, गर्भपात कुत्र्याला खाऊ घालण्यापर्यंत हिंमत गेलते का नाही? PCPNDT ऍक्ट नंतर दाखल झाले. अगोदर डॉक्टर मुंडेला जन्मठेप झाले का नाही? मग त्या प्रकरणाचा तपास करण्याला त्यात सस्पेंड झालेला भास्कर केंद्रेचे ना. भास्कर केंद्रे काय संत तुकाराम आहे काय सांगायला लागला माझ्याकडं हे नाही ते नाही? होऊन जाऊ द्या ना तपासणी, यांच्याकडे किती पैसे आहेत ते. हे जे भास्कर केंद्रे, सचिन सानप यांच्या जरा प्रॉपर्टी तपासा म्हणा, आणि त्याचे पत्र देणार आहेत आम्ही. OSCBच्या ओपन चौकशा करणार आहेत. यांचं भास्कर केंद्रेचे तर ED लावावं लागल. भास्कर केंद्र लय मोठा माणूस आहे, बारीक नाही. 15 वर्ष एकाच जागेवर राहतो म्हणल्यावर काय सोपा माणूस आहे का? सचिन सानप यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होती की करुणा शर्माच्या गाडीत मी बंदूक ठेवली नाही, सुरेश धसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे पोलीस अधिकारी. हे बघा, अजून मी सचिन सानपच्या विरोधात पत्रच नाही दिलेलं. मीडियाला बोललोय. बंदूक ठेवणारा तो जो माणूस आहे तो देशमुख आडनावाचा माणूस आहे. पण बंदूक ठेवल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप, भास्कर केंद्रे सगळे व्हिडिओ आहे ना. व्हिडिओ तोंडामध्ये असं नाही का रुमाल धरलेले, असं हे टाकलं की रुमाल काढते, तेच आहेत हे. बाकीच्या पोलिसी वेशात नाही ते, बिगर ह्याच्यात. आणि एवढे हुशार नसतील बहुतेक, मोबाईल बाजूकडे ठेवले असते. उघड दिसतो सचिन सानप आहे, भास्कर केंद्रे आहे, तो फड एक आहे. उघड आहेत ते. तुम्ही कशाला सावाचा आव आणताय? आणि आता
ऐकलं, सुरेश धस यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की भास्कर केंद्रे यांनी तुम्ही जो काही त्यांच्यावर आरोप केलेला आहे तो कसा चुकीचा आहे, अशी एक ऑडिओ क्लिप त्यांच्या संदर्भात मध्ये व्हायरल झाली. त्यावर सुरेश धस यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी जे काय आरोप केलेत त्याची माहिती घ्या, तपासा. भास्कर केंद्रे काय सांगतात, कारण की मुळातच त्यांचे केवळ एकच कारनामे नाहीत, असे अनेक कारनामे आहेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आणि जे छोटे आका, पिल्लू आका, टिल्लू आका, सल्लू आका अशा बऱ्याच जणांची त्यांनी नावं घेतली. यामध्ये भास्कर केंद्रे यांच्याविषयी स्पष्टपणे ते म्हणाले की 100 हायवा, 15 JCB आणि मटका किंग कोण आहे त्याच्यासोबतची पार्टनरशिप आहे. दुसरी गोष्ट, याच भास्कर केंद्रेला सुदाम मुंडे, डॉक्टर सुदाम मुंडे प्रकरणामध्ये निलंबित केलं गेलं होतं आणि त्यावेळी जे काही गर्भाचे लचके तोडण्यात आले होते, जे फेकून देण्यात आले होते, ते कुत्र्यासमोर कुणी टाकले होते, इथपर्यंत सुरेश धस यांनी हा आरोप केला. शिवाय करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवताना जे कोण त्या ठिकाणी होते त्यामध्ये देखील भास्कर केंद्रेंचा समावेश होता असं देखील या ठिकाणी सुरेश धस यांनी म्हटलं. आता एवढे सगळे आरोप सुरेश धस यांनी भास्कर केंद्रे यांच्यावर केलेले. त्यामुळे एकंदरीतच त्या जोडीला त्यांनी अनेक पोलिसांची नावं देखील घेतली, देशमुख, सचिन सानप, आणखी बरीच काही. आता सचिन सानप यांचं नाव घेतल्यानंतर सचिन सानप यांचा देखील एक व्हिडिओ आज व्हायरल होतोय, जिथे गुणरत्न सदावर्ते त्यांना विचारतायत. त्यावेळी सचिन सानप म्हणतायत की जेव्हा ते प्रकरण घडत होतं त्यावेळी मी बघा कसा ड्युटीवर होतो. आता या सगळ्या ऑडिओ क्लिपची पुष्टी अजून आम्ही तरी केलेली नाही आणि ती आम्ही करतही नाही. याच्यात किती खरं, किती खोटं, किती तथ्य आहे, ती ऑडिओ क्लिप कथित आहे का प्रत्यक्षात आहे, या सगळ्याच गोष्टींची उत्तरं भविष्यात तपासांती पुढे येतीलच. पण प्रश्न हाच आहे की सुरेश धस यांनी जे गंभीर आरोप केले त्या आरोपामध्ये जे नाव आलंय भास्कर केंद्रेंचं, ते अत्यंत म्हणजे नेमकं काय घडलं होतं सुदाम मुंडे प्रकरणामध्ये, तर हे मी सांगायची गरज नाही. 2012 साली हे प्रकरण घडलं होतं. त्यावेळी जे कलेक्टर होते सदानंद कोचे म्हणून, त्यांची देखील टॉप न्यूज मराठीने मुलाखत घेतली होती आणि ते जॉईन झाल्यावर दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी त्यांनी पाहिलं, अर्थात त्यांच्या काळात ते प्रकरण घडलं होतं आणि मग ते प्रकरण त्यांनी लावून धसाच लावलं. अक्षरशः आदेश दिले पोलिसांना याच्यावर कारवाई करायची. या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग राहिला. अर्थात त्याच वेळी सदानंद कोचेंनी सांगितलं होतं की ते भयानक प्रकरण त्या काळात बीडमध्ये ते घडलं होतं. आपल्याला आठवत असेल की 18 मे 2012 डॉक्टर सुदाम मुंडे यांच्या रुग्णालयात गर्भपातादरम्यान विजयमाला पटेकर या महिलेचा मृत्यू झाला होता, जिला आदल्या दिवशी म्हणजे 17 मे रोजी जळगावातल्या डॉक्टर राहुल कोल्हे यांच्याकडे तपासणीसाठी पाठवलं होतं, गर्भलिंग निदानासाठी. आणि तिथे ते क्लिअर झालं होतं की स्त्री भ्रूण आहे म्हणून. अर्थात त्यानंतर 19 मे 2012 मुंडे दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला, पण 3 दिवसांनंतरच ते फरार झाले होते. अर्थात या प्रकरणात आधी जामीन झाला होता, मग राज्यभर आंदोलनं झाली. शेवटी त्यांची जी संपत्ती आहे ती संपत्तीच्या म्हणजे मालमत्तेची जप्तीची प्रक्रिया सुरू झाली आणि मग मुंडे दाम्पत्य त्या ठिकाणी शरण आलं 17 जून 2012. नंतर ऑक्टोबर 2015 पर्यंत त्यांचा वैद्यकीय व्यवसाय परवाना देखील ऑक्टोबर 2020 पर्यंत रद्द करण्यात आला. आणि अर्थात या प्रकरणात कनिष्ठ सत्र न्यायालयात त्यांना 4 वर्षांची शिक्षा लागली होती. नंतर हे जिल्हा सत्र न्यायालयात प्रकरण गेलं आणि मग त्यांना 10 वर्षी शिक्षा झाली. आता 3 जणांना 10 वर्षी शिक्षा झाली, सुदाम मुंडे, त्यांची पत्नी सरस्वती मुंडे आणि महादेव पटेकर. आता हे सगळं प्रकरण त्या काळी घडलं होतं. आपल्याला आठवत असेल ते जामिनावर सुटले होते, त्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा त्यांनी आपलं दुकान सुरू केलं, दुकानच म्हणायचं त्याला, अवैध गर्भपात आणि अवैध गर्भलिंग निदानाचं. आणि त्यावेळी मग तो छापा टाकण्यात आला, त्यांना पकडण्यात आलं. म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये कुठे ना कुठेतरी भास्कर केंद्रे यांची देखील एंट्री झाली आणि मग सुरेश धसांनी ते प्रकरण उकरून काढलं आज आणि त्यावर त्यांनी भाष्य केलं की त्या प्रकरणात सस्पेंड झालेले भास्कर केंद्रे होते, त्या गर्भाचे तोडलेले लचके कुत्र्यांपुढे टाकले कुणी, हेच ते भास्कर केंद्रे होते, असं सुरेश धस यांनी म्हटले. आता सुरेश धस हे वेगवेगळ्या व्यक्तींवरचे सगळे जे आरोप आहेत ते धडाधड माध्यमांसमोर बोलतायत, प्रसार माध्यमांसमोर मांडतायत
आणि पुरावे पण द्यायचा प्रयत्न करतात. अर्थात त्या प्रकरणामध्ये भास्कर केंद्रे निलंबित झाले. नंतर पुढे काय झालं या प्रकरणामध्ये, या सगळ्याच गोष्टींची शहानिशा केली तर ते आता परळी पोलीस स्टेशनला या ठिकाणी कार्यरत आहेत. म्हणजे नेमकं काय घडलंय त्या प्रकरणात त्याच्यावर देखील आता प्रकाश सुरेश धस यांच्याकडून पुढे पण भविष्यात टाकला जाईल. पण ज्या अर्थी ते आरोप करतायत त्या अर्थी या आरोपांना पूर्णपणे आता एक वेगळीच काहीतरी परिमाण लागतात की काय असा एक मुद्दा समोर आला. दुसरी गोष्ट अशी, या सगळ्या प्रकरणामध्ये एक ऑडिओ क्लिप देखील या संदर्भात भास्कर केंद्रे आणि गुणरत्न सदावर्ते त्यांना प्रश्न विचारतात आणि भास्कर केंद्रे उत्तर देत आहेत, अशी एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली. टॉप न्यूज मराठीनं ती ऑडिओ क्लिप प्रत्यक्षामध्ये प्रसारित केली होती, पण त्या ऑडिओ क्लिपची आम्ही काही पुष्टी करत नाही. पण त्यामध्ये भास्कर केंद्रे यांच्या सुरेश धस यांनी जे काही आरोप केले होते ते त्यांनी पूर्णपणे खोडून काढले होते. नेमकं भास्कर केंद्रे यांनी त्या ऑडिओ क्लिपमध्ये गुणरत्न सदावर्ते जर म्हणजे ती जी काही ऑडिओ क्लिप दाखवते त्या दोघांचा आवाज आहे, त्यांना नेमकं भास्कर केंद्रेंनी काय उत्तर दिलं होतं तेही ऐकूयात. भास्कर केंद्रेंची ती ऑडिओ क्लिप ऐकूया. सर मी हेड कॉन्स्टेबल आहे परळी शहर पोलीस स्टेशनला. मग तुझ्यावर हे टिपर कोणते आहेत तुझ्याकडे? सर टिपर सोडा, माझ्याकडे एक टायर जरी असलं, टायर साधं दिसतं टायर जरी, किंवा माझंच नाही किंवा माझ्या नातेवाईकाकडे, मावस भावाकडे, चुलत भावाकडे, मित्राकडे, कुणाकडे बी बरं एक टायर बरं टायर जरी असला ना तर मी एका मिनिटात माझ्या पोलीस खात्याचा मी राजीनामा देऊन टाकतो साहेब. मग आणि दुसरी गोष्ट, मला 2 मिनिटं, हे मला का कळलं नाही किंवा कशामुळे आरोप करायला. बरं ठीक आहे, आरोप करायला की समजा माझ्याकडे जरी 2 टिपर असते, ह्याने जर 50-100 म्हणले असते तरी मला ते वाटलं असतं की अरे 2च आहेत आणि 100 म्हणले. साधा माझ्याकडे टायर नाही, जेसीबी पोकलेन मधला फरक कळत नाही मला, माझा काही संबंध नाही. आणि हा विषय टोटल मीडिया सोडा, पूर्ण परळी शहरामध्ये कुणालाही पाठवून आमच्या गावाकडे कुणालाही विचारायचं. आता मुलीचं लग्न झालं त्यावेळेस मी लोकांचं कर्ज काढून मी लग्न केले साहेब. आणि दुसरी गोष्ट, मी काही असं जाणून बुजून काही खोटं बोलणार नाही, पुरावा सांगतो. 17 सप्टेंबर 2020 ला माझी बदली झाली इथं. ते पण हर्ष पोद्दार तिथं एसपी होते, त्यांनी माझी परळीला बळजबरी बदली केली. माझा विनंती अर्ज सुद्धा नव्हता. म्हणजे मला 4.25 वर्ष झालेत समजा कमीत कमी तिथं. आणि दुसरी गोष्ट, मी पोलीस खात्यामध्ये काम 2018 ला मला माननीय पोलीस महासंचालक साहेब यांचं डीजी इन्सिग्निया पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह मला मिळालेलं आहे. वाटल्यास मी ते प्रमाणपत्र पण तुमच्या ह्याच्यावर पाठवतो सर व्हॉट्सअपवर. आणि तिसरी गोष्ट, मला आतापर्यंत 400च्या आसपास रिवॉर्ड मिळाले. माझं सर्व्हिस सीट राष्ट्रपती पदकासाठी पाठवलेलं आहे यांनी एसपी ऑफिसने. एकंदरीतच आत्ताच आपण ऐकलं की या ऑडिओ क्लिपमध्ये भास्कर केंद्रे, म्हणजे या ऑडिओ क्लिपची आम्ही पुष्टी करत नाही, पण त्यांनी काय म्हटलंय, त्यांना विचारलं समोरच्या व्यक्तीनं की तुम्ही नेमकं आता कुठे आहात, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मी पोलीस हवालदार म्हणजे हेड कॉन्स्टेबल म्हणून मी आता काम करतोय परळी पोलीस स्टेशनला. त्यांनी सांगितलं माझ्याकडे कुठल्या हायवे आणि कुठल्या जेसीबी, माझ्याकडे टायर सुद्धा नाही, माझ्याकडे सोडा माझ्या नातेवाईकांकडे सुद्धा एक टायर सुद्धा नाहीये, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. इव्हन त्यांनी असं पण सांगितलं की 17 सप्टेंबर 2020 ला माझी परळी पोलीस ठाण्यात बदली झाली. आता 17 सप्टेंबर 2020 ला जर त्यांची बदली झाली असेल तर मग आता त्यांना किती वर्ष झाली आहेत? 4-4.5 वर्ष. आपण आता 2025 चालू आहे. सुरेश धस यांच्या मतानुसार ते किती वर्ष कार्यरत परळीमध्ये? 15 वर्ष. दुसरी गोष्ट, 2018 ला पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह 400 रिवॉर्ड्स मला मिळालेले आहेत. म्हणजे एवढं देखील त्यांनी सांगितलं. म्हणजे याचा अर्थ पोलीस महासंचालकांचं सन्मान चिन्ह असेल, 400 रिवॉर्ड्स असतील, हे एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने चांगलं काम केलं असेल तरच त्याला मिळणार ना, असं त्यांनी या ठिकाणी भास्कर केंद्रेंनी सांगितलंय. जेसीबी पोकलेने यातला फरक देखील मला कळत नाही, असंही भास्कर केंद्रे यावेळी म्हणाले. म्हणजे एकंदरीतच भास्कर केंद्रेंनी सुरेश धस यांनी केलेले जे आरोप आहेत ते सगळे खोडून काढले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं त्या ऑडिओ क्लिपमध्ये की माझ्यावर केले गेलेले आरोप हे खोटे आहेत, बिनबुडाचे आहेत. मी मुळातच 17 सप्टेंबर 2020 ला परळी पोलीस स्टेशनला दाखल झालो, म्हणजे अगदी 4-4.5 वर्ष झालेली आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे माझ्याकडे टायर सुद्धा नाहीये, जेसीबी हायवा तर खूप लांबची गोष्ट आहे आणि मला जेसीबी पोकलेन मधला फरक देखील कळत नाहीये. त्यामुळे आता नेमकं काय आहे याची उत्तरं म्हणजे सुरेश धसांना देखील हेच सांगण्यात आलं. तेव्हा सुरेश धस म्हणाले काय नाही आहे सगळं,
तुम्ही तपासा, तुम्ही शोध घ्या. म्हणजे मुळात सुरेश धस यांनी भास्कर केंद्रे यांच्यावर जे केलेले आरोप आहेत त्या आरोपांमध्ये तथ्य आहे का याची तपासणी देखील आता करणं गरजेचं आहे. आणि त्या संदर्भात भास्कर केंद्रे यांनी पुढे यायला हवं. आणि अर्थातच जर ते अगदी म्हणजे या प्रकरणात कुठेच नसतील, या प्रकरणात त्यांच्याशी काही संबंधच नसेल, तर त्यांनी स्वतः ते पोलीस आहेत, त्यांनी पोलिसात तक्रार दाखल करणं सुरेश धस यांच्याविषयी रास्त आहे. आता सुरेश धस यांनी जर असे आरोप केले असतील तर सुरेश धस यांनी देखील या आरोपाचे कागदपत्रांचे पुरावे सादर करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण नुसते आरोप प्रत्यारोप प्रत्यारोप आरोप करण्यात काही अर्थ नाही. आतापर्यंत सुरेश धस जे काय बोलत आले ते जबाबदारीनं बोलतायत असंच आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतोय. कारण की सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली, त्याचा घटनाक्रम कसा होता याची अक्षरशः स्टार्ट टू एंड सगळी दिवसागणिक भूमिका मांडली होती. त्यावर अख्खा महाराष्ट्र स्तब्ध झाला होता. ते ऐकून विधानसभेतले आमदार देखील अक्षरशः पूर्णपणे स्तब्ध झाले. डोळ्यांमधून पाणी निघालं की अरे इतक्या हालहाल करून त्यांना मारलं होतं. नंतर तपास यंत्रणेच्या माध्यमातून आपण जेव्हा एक एक भूमिका पुढे गेली तेव्हा होय ते तसंच घडत गेलं असं देखील तपास यंत्रणांमधून समोर आलं. याचा अर्थ सुरेश धस यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणातलं डिटेल्स माहित होतं, त्यामुळे ते बोलत होते, म्हणजे जबाबदारीने बोलत होते. त्यामुळे आता सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आका म्हणून ज्या वाल्मिकरांचं नाव घेतलं ते देखील आता त्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी आहेत. शिवाय खुनाच्या कटात देखील आरोपी आहेत. त्यामुळे ते कोठडीत आहेत. इतर आरोपींची देखील त्यांनी नावं सांगितली होती. आणि आता त्याच दरम्यान इव्हन तेव्हापासून त्यांनी काही पोलिसांवर देखील आरोप करायला सुरुवात केली. आणि त्यामध्ये त्यांनी जे काही पोलीस आहेत, ज्या पोलिसांची नावं घेतली, त्याच दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील वाल्मिक कराड याच्या मर्जीतले 26 पोलीस अधिकारी कर्मचारी या परळी किंवा बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत असं सांगितलं. म्हणजे स्पेशल 26 म्हणून आपण टॉप न्यूज मराठीनं ते लाईव्ह देखील केलं होतं. त्याच वेळी सुरेश धस यांनी सांगितलं की याच्यातले काही जे पोलीस आहेत त्यांनी वाल्मिक कराडला पाहिलं देखील नसेल, पण असे बरेच आहेत. ही यादी कमी आहे आणि ती जवळपास 200-150 जणांची यादी मी मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहे. आता त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे यादी सादर केली का, केली असेल तर त्या आरोपींची नावं काय होती हे देखील सुरेश धस यांनी समोर आणायला पाहिजे होतं. जर तुम्ही मुख्यमंत्र्यांसमोर ती यादी जाहीर केली होती ना, तर त्या यादीतली नावं कोणती होती पोलिसांची ते तुम्ही मीडिया समोर सांगणं गरजेचं आहे. कारण की जेणेकरून तुम्ही जे आरोप करताय त्यात कोणते पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत, ते खरंच वाल्मिक कराडशी संबंधित आहेत का, त्याच्याशी काही लागे बांधे यांचे आहेत का, या सगळ्या प्रश्नांची उकल झाली असती. पण अजून तरी सुरेश धस यांनी ती 200 किंवा 150 काही नावं असतील ते म्हणतात ती काही बाहेर काढलेली नाही. दुसरी गोष्ट, या दरम्यान ते आणखी काही ठराविक पोलिसांची नावं घेतात. त्यामध्ये भास्कर केंद्रेंचं नाव घेतलं जातं त्यांच्या तोंडून, सचिन सानप यांचं नाव घेतलं जातं, अगदी काही 2-4 आणखी वेगवेगळी नावं आहेत त्यांची देखील त्यांनी नावं घेतली वेगवेगळ्या प्रकरणात. करुणा मुंडे प्रकरणात असेल, वाल्मिक कराडशी संबंधित असलेले कोण असतील त्यांची देखील त्या दरम्यान असेल. नंतर आपल्याला आठवत असेल म्हणजे प्रशांत महाजन वगैरे जी काही होती, नंतर केस पोलीस ठाणे त्यांची बदली झाली. त्यांनी नुसतं वाल्मिक अण्णा म्हणून महादेव बापू आंधळे या प्रकरणामध्ये फक्त वाल्मिक अण्णा असं FIR करताना ते नाव लिहिलं होतं. आणि नंतर राजेश पाटील जे आपण 29 नोव्हेंबरला प्रत्यक्ष त्यांना त्या CCTV फुटेजमध्ये आपण पाहिलं होतं, ज्या दिवशी मस्साजोगच्या आवादा कंपनीच्या सुपरवायझरना खंडणी मागण्यात आली होती. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात त्यांनी ज्या काय पोलिसांची नावं घेतली ती नावं तर पुढे आलीच. अगदी SIT प्रकरणामध्ये पोलिसांची नावं म्हणजे पोलिसांना बदलावं लागलं, पोलीस अधिकाऱ्यांना बदलावं लागलं. आणि त्या काळात देखील सुरेश धस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही काही नावं आहेत ही आकाशी संबंधित आहेत म्हणून, म्हणजे वाल्मिक कराडशी. त्यामुळे एकंदरीत हा सगळा जर विचार केला तर आता जे काही आरोप सुरेश धस यांच्याकडून केले जात आहेत त्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, त्या आरोपांमध्ये खरंच या प्रकरणातली जी काही माहिती आहे ती जी माहिती समोर येते त्या माहितीमध्ये या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचे हात आहेत का. अगदी भास्कर केंद्रे सुधा मुंडे प्रकरणात देखील सस्पेंड झाले होते असं देखील सुरेश धस यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आपण तर सुरेश धस जे काही धडधडीत बोलतात किंवा जे काही आरोप करतात त्या आरोपांची शहानिशा देखील होणं गरजेचं आहे. म्हणजे केवळ सुरेश धस यांनी आरोप केले म्हणजे तो पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहतो का, तर त्यासाठी पोलीस तपास देखील व्हायला पाहिजे.
त्या दृष्टीने तपास व्हायला पाहिजे. सुरेश धस यांनी तसे पुरावे देखील सादर करायला पाहिजेत. ते बोलून गेले की भास्कर केंद्रेंकडे 15 हायवा आहेत, मटका किंगची पार्टनरशिप आहे, 15 जेसीबी आहेत, 100 हायवा आहेत वगैरे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचे पुरावे सुरेश धस यांनी सादर करावेत, हे अत्यंत गरजेचं आहे. शिवाय त्यासोबतच सुरेश धस यांनी जे काही सुदाम मुंडे प्रकरणाशी आता भास्कर केंद्रेंचं नाव जोडलेलं आहे, ते त्याची देखील या ठिकाणी तपासाची भूमिका पार पडली पाहिजे. आणि सचिन सानप यांच्याविषयी जे केलेले आरोप असतील, त्या आरोपाची देखील भूमिका काय नेमकी ही महाराष्ट्रासमोर आली पाहिजे, जनतेसमोर आली पाहिजे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये एकतर त्यांनी आधीच धनंजय मुंडेंवर परळी नगर परिषदेचा 73 कोटींचा घोटाळा या संदर्भात देखील आरोप केलेला आहे, तो एक वेगळाच आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये जर आपण पाहिलं तर सुरेश धस हे म्हणजे जे माध्यमांसमोर येतात, बोलतात, आरोप करतात आणि त्यानंतर हळूहळू ती प्रकरणं त्या पद्धतीनं यापूर्वी घडली होती म्हणून काही पुराव्यानिशी पुढे येतात. पण ती प्रकरणं धसास लावण्यासाठी सुरेश धस किती प्रयत्न करणार आहेत किंवा त्यांच्याकडे तशी कागदपत्र आहेत का, असतील तर त्या प्रकरणातले पुरावे किती आहेत, हे पुरावे तुम्ही सरकारला देखील सादर करायला पाहिजेत, पोलीस स्टेशनला देखील सादर करायला पाहिजे. नंतर त्यांनी एवढं पण म्हटलं की या प्रकरणातले जे पोलीस आहेत यांनी तर आता एक संघटित टोळ्या तयार कराव्यात, लुटारूंच्या टोळ्या बनवाव्यात किंवा वाळू व्यवसाय त्यांनी घुसावं आणि म्हणजे थोडक्यात रिमूव्ह फॉर सर्व्हिस व्हावं, इथपर्यंत सुरेश धस बोललेले आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणांचा खरं म्हणजे अभ्यास करणं गरजेचं आहे, तपास करणं गरजेचं आहे. तिकडे भास्कर केंद्रे असेल, सचिन सानप असतील, हे जर स्वतः पोलीस म्हणून कार्यरत असतील आता, तर त्यांनी थेट या संदर्भामध्ये जर त्यांच्या या गोष्टीमध्ये हात नसतील तर पोलीस तक्रार करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातून काहीतरी निष्पन्न होईल किंवा मग सुरेश धसांनी या सगळ्यांवर जे काही पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत त्या आरोपांची कागदपत्र किंवा पुरावे देखील पुढे आणायला पाहिजेत. आता नेमकं या प्रकरणात काय घडणार आहे, भास्कर केंद्रे यांचं सुदाम मुंडे या प्रकरणाशी सुरेश धस यांनी जोडलेलं कनेक्शन किंवा भास्कर केंद्रे यांनी हे सगळे फेटाळलेले आरोप, माझा या सगळ्याशी काही संबंध नाहीये, मी तर कधी जेसीबी पुकलेन, मला फरक कळत नाही, माझ्याकडे टायर सुद्धा नाही, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणांची शहानिशा अत्यंत चांगल्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे. एकतर आधीच संतोष देशमुख हत्या प्रकरण जे काही आता संपूर्ण महाराष्ट्रात एक पब्लिक आउटक्राय तयार झाला, त्या माध्यमातून पुढे आलं आणि यामध्ये आता न्यायाच्या प्रतीक्षेत संपूर्ण महाराष्ट्र आहे, जनता न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, तिकडे संतोष देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. कालच त्यांनी भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्री यांची गाठ घेतली, आपली बाजू त्यांच्यासमोर मांडली, काही कागदपत्रांचे पुरावे सादर केले आणि या प्रकरणामध्ये खरं तर आम्हाला न्याय मिळावा यासाठी त्यांनी आता त्या ठिकाणी भगवानगडाला त्यांनी खरं म्हणजे साकडं घातलेलं आहे. अर्थात नामदेव शास्त्री यांनी देखील आम्ही संतोष देशमुख यांच्याच कुटुंबियांच्या मागे आहोत, पाठीशी आहोत, आम्ही आरोपींना पाठीशी घालत नाही असं म्हटलं. पण आधी त्यांनी जी घेतलेली भूमिका, मारेकऱ्यांच्या मानसिकतेविषयी त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न, या सगळ्याच भूमिकेवरून कुठे ना कुठेतरी नेमकं हे प्रकरण किती न्यायापर्यंत जाणार आहे. तितक्यात तृप्ती देसाई यांनी आज टाकलेला एक मोठा बॉम्ब की बाबा 15 ते 16 तारखेला जेव्हा या 2 दिवस विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड हा दिंडोरीमधील सेवा केंद्रामध्ये मुक्कामी होते, 17 तारखेला ते दिंडोरी सेवा केंद्रातून बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर शरणपूर रोड आहे नाशिक शहरामध्ये, त्या ठिकाणी त्यांनी एका हस्तरेषा तज्ञाकडे म्हणजे पामिस्टकडे जाऊन त्या वाल्मिक कराडनं आपला हात दाखवून भविष्य देखील बघितलं आणि नंतर तो 31 डिसेंबरला पुण्यात शरण आला. या सगळ्या गोष्टींवर देखील आता सीआयडी आणि एसआयटी कडून नेमका काय तपास होतोय हे देखील बघणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट, उद्या अंजली दमानिया एक मोठा गौप्यस्फोट करणार आहेत, एक मोठा खुलासा करणार आहेत. त्यांनी एक सूचक विधान केलेलं आहे की किमान या खुलाशानंतर तरी किंवा या गौप्यस्फोटानंतर तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल असं त्यांना वाटतंय. आता नेमकं काय घडणार आहे, इकडे अंजली दमानिया असतील, तृप्ती देसाई असतील, सुरेश धस असतील, आणखी बाकीची सगळी जी काही माणसं मंडळी असतील, संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे काही बारकावे किंवा जे काही गोष्टी लोकांपर्यंत किंवा तपास यंत्रणेपर्यंत पोहोचवता येतील, वेगवेगळे खुलासाच्या माध्यमातून ते पोहोचवतायत, प्रयत्न करतायत. आता सीआयडी आणि एसआयटी नेमका या संदर्भात काय तपास करेल, सरकारकडून धनंजय मुंडेंचा उद्या खरंच राजीनामा घेतला जाईल का, अंजली दमानिया जे उद्या गौप्यस्फोट करणार आहे ते प्रकरण नेमकं काय आहे, या सगळ्याच गोष्टींची उत्सुकता महाराष्ट्राला लागलेली आहे. दरम्यान सुरेश धस यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांची देखील भूमिका नेमकी काय आहे, त्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे. भास्कर केंद्रे यांनी त्यांच्या संदर्भामध्ये जी आधी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, त्या ऑडिओ क्लिपमध्ये भास्कर केंद्रे यांनी फेटाळलेले आरोप
या सगळ्या संदर्भामध्ये खरं म्हणजे चौकशी होणं गरजेचं आहे. आणि या चौकशी अंती नेमकं परळीमध्ये जी पोलीस यंत्रणा आहे, त्या पोलीस यंत्रणांमधले जे पोलीस कर्मचारी खरंच वाल्मिक कराडशी किती संबंधित आहेत, त्यांचे काही लागेबांधे आहेत का, वाल्मिक कराडच्या मर्जीतले काही पोलीस आहेत का, या सगळ्या प्रकरणाची शहानिशा चौकशी होणं गरजेचं आहे. तरच या प्रकरणात कुठे ना कुठेतरी न्याय मिळेल आणि बीडमध्ये जे काही आता संघटित गुन्हेगारी, राखेचे अवैध धंदे, वाळू माफिया, राख माफिया, वाल्मिक कराड आणि त्याच्या हस्तगत त्याच्या सगळ्या टोळ्यांनी केलेली तिथली गुंडगिरी, हे सगळी प्रकरणं जर पूर्णपणे नष्ट करायची असतील आणि त्यातून बीड शहर साफ करून, स्वच्छ करून पुन्हा एकदा तिथल्या सर्वसामान्य माणसाला छान, उत्तम आणि सुरक्षितरित्या जगता यावं असं वाटत असेल, तर सरकारनं या सगळ्या प्रकरणाकडे, या आरोपांकडे लक्ष देणं, तपास करणं आणि त्यातली शहानिशा करून दूध का दूध, पाणी का पाणी काय आहे हे शोधून काढणं अत्यंत महत्वाचं आहे. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.